नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चमचमीत अशी रेसिपी करत आहोत, चना मसाला. त्यासाठी मी चणे रात्रभर भिजू घातलेले होते. आता आपण हे कुकरला लावून घेऊ. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. हे बघा, त्याच्यामध्ये पाणी ओतते. आता 2 तमालपत्र आणि एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकते. मी माझ्या पद्धतीने बनवते. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकू थोडं आपण. आणि नंतर अद्रक मी किसून घेतलेलं आहे, ठेचून पण नाही, किसून घेतलेलं आहे, ते टाकते. अद्रकचा फ्लेवर खूप छान बसतोय ह्याला चण्यांना, त्यामुळं. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू आपण. आता ह्याला आहे ना, एक 7 ते 8 शिट्ट्या करून घेऊ. मौसूद असं शिजवून घेऊ. हो का, किती मौसूद असं शिजलेलं आहे. चला, तर साहित्य सांगते. मी वाटण जे करणार आहे ते सांगते. हे हिरवी मिरची घेतली होती, कोथिंबीर, लसूण आणि एक मोठा कांदा उभा चिरून लालसर भाजून घेतला होता. तळून म्हणला तरी चालेल. आता हे वाटण वाटून घेऊ आपण. 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी, तिखट आहेत त्या आपण. आता ह्याला थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊ. हे बघा, असं वाटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हरभरे आपण जे शिजवलेले होते ते टाकून घेऊ. का की आपण ज्यावेळेस हरभऱ्याची भाजी करतो, हरभरा इकडं आणि पाणी इकडं होतं, त्यामुळं त्याला घट्टपणा येण्यासाठी, दाटसरपणा येण्यासाठी मी हरभरे जरा असं वाटून घेते. हे बघा, असं वाटून घेतलेलं आहे. अगदी मौसूद अशी पेस्ट केलेली आहे. आता साहित्य सांगते. एक मोठा कांदा घेतला होता मी, बारीक चॉप करून घेतला आहे. कढीपत्ता घेतला आहे. एक मोठा टॅमॅटो प्युरी घेतलेली आहे करून. धनिया पावडर, जिरा पावडर, हल्दी पावडर, चना मसाला घेतलेला आहे आणि काळा मसाला घेतलेला आहे. 1 चमचा घेतलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट. चला, आता रेसिपीला चालू करू. कढई ठेवली होती, तेल टाकलं होतं, जिरं टाकलेलं आहे फोडणीसाठी 1 मोठा चमचा. त्याच्यामध्ये कांदा टाकू. त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकू. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो या भाजीला पण. आता ह्याच्यामध्ये टॅमॅटोची प्युरी पण टाकून देऊ. आणि कांदा आणि टोमॅटोला तेल सुटण्यासाठी आपण एक 5 मिनिटं झाकण ठेवू. झालेलं आहे 5 मिनिटं. हे बघा, किती सुंदर असं तेल सोडलेलं आहे कांदा आणि टोमॅटोने. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते. आपण जे वाटण करून घेतलं होतं ते सुद्धा टाकून घेऊ आता. हे बघा, असं चांगलं मस्तपैकी परतून घ्यायचं याला. आता आपण जे मसाले घेतले होते आता मसाले जे घेतले होते ते टाकून देऊ आपण त्याच्यामध्ये. धनिया पावडर, जिरा पावडर, हल्दी पावडर, मीठ टाकते थोडं. आधी पण आपण शिजताना टाकलं होतं, त्यामुळं ह्याच्यानेच टाका, अंदाजाने. आता जे मिक्सरमध्ये मसाला वगैरे राहिला होता त्याच्यामध्येच पाणी ओतून ते पाणी ओतून देते मी मसाला शिजण्यासाठी. आता ह्याला 5 मिनिटं झाकण ठेवू. मस्तपैकी मसाले पण शिजतील.
5 मिनटं झालेले आहेत. वा, मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे हरभरे शिजवून घेतलेले आहेत ते टाकून देऊ. आपण गरम मसाला टाकलेला नाही आहे, गरम मसाला सगळ्यात शेवटी टाकायचा आहे. थोडंसं गरम पाणी टाकते अजून. मी 4 माणसांसाठी बनवते त्यामुळे थोडंसं पाणी मी ओतते. आता ह्याला झाकण ठेवू. हे बघा किती मस्त भाजी शिजलेली आहे. आता त्याला तडका देऊ आपण. तडक्यासाठी मी हिरवी मिरची 2 घेतल्या होत्या, उभ्या चिरल्या होत्या, आणि आलं पण उभे चिरून घेतले होते. कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती. त्याचाच तडका देते. असा आता गरम मसाला पण टाकून देऊ आणि झाकण ठेवू पटकन 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं झालेले आहेत. वास पण केवढा मस्त सुटलेला आहे. वा वा, लय मस्त वास सुटलेला आहे. भाजी पण आपली मस्त शिजलेली आहे. चला आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तयार आहे आपली रेसिपी चना मसाल्याची. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि ही डिश तुम्ही हा चना मसाला तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, फुलक्यांबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान भाजी होती. नक्की ट्राय करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय सगळ्यांना.